भाऊ आणि अनिल असे सलामीची जोडी पहिलाच बॉल इथे मात्र डेपकोड एक्स्ट्रा मध्ये खेळून काढलाय बॉल चालाय सीमारेषा पार रन्स मध्ये 4 सुरुवात झाली चौकार आणि इथे मात्र सी गणेश झालाय टीम सोनिवली संघाचा सोनिवली संघ मात्र आपण आणि दुसऱ्या बाजूला जांभोल असा हा सामना हा बॉल कट केलाय मायला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय धावा वाचवला गेल्यात एकदा मात्र रोखू शकला नाहीये सूरज गोलंदाजा ट्रॅकवर पाहूया पुढचा बॉल अनिल साडे या वेळेस उद्ध्वस्त फर्निचर बिघडवलाय धक्का क्रमांक पहिला स्वस्तात बाद गोल्डन डकचे शिकार अनल बॅक टू द डग आउट सागर आलाय ना बॅट्समॅन बॉल सूरज अगदी चांगली ओव्हर टाकत असताना पहिला बॉल चौकार खर्च केला त्यानंतर एकेरी धाव त्यानंतर विकेट आणि हा पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा खोदून काढला आहे शतक आहे तिथे चांगलं फील्ड होईल का थोडंसं फंबल झालाय तोपर्यंत अवधी होता 2 धावा मिळवण्याचा आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात पुढचा बॉल सुरजचा इथे मात्र आपला होता कट केला आहे बॉल चला आउटफुल फास्ट आहे पाहूया इथे मात्र सीमारेषा पार आला चौकार आला या ओव्हर मधला दुसरा चौकार पाहतोय आपण अगदी फक्त हलक्या हाताने कट केला होता बॉलला खेळून काढला त्यानंतर कव्हर मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि जमिनीला गुदगुल्या करत आलाय चौकार पुढचा बॉल सागरसाठी पुन्हा एकदा चांगला फटका आहे इथे धोक्याची घंटा थ्रो खराब होता निश्चितच कुठेतरी धोका होता परंतु अगदी चांगली रनिंग पाहायला मिळते थोडासा थ्रो खराब आला षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय पहिल्या ओव्हर मध्ये दाफुलकर धावा झाल्यात टीम सोनिवली संघाच्या 12 चला जांभूळ टीम जास्त वेळ नका घेऊ मित्रांनो पावणे 4 झालेत मित्रांनो फास्ट घ्या थोडं
दुसरी ओव्हर गोलंदाज ट्रायकर गोलंदाज गणेश आलाय. गणेश हा बॉल इथे मात्र बॉल ड्राईव्ह केलाय धोक्याची गांठा आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता निश्चितच चुकीचा कॉल होता आणि त्यानंतर मात्र विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज सागरला. दत्ता लाईन बॅटर स्ट्रायकिंग एंडला भाऊला पाहतो आपण. पाहूया एक हार्ड हिटर या संघाचा यावेळेस पंच केलाय बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगचा डोक्यावरून एक अनोख्या स्टाईल मध्ये आलाय षटकार. पुन्हा एकदा गणेश टू भाऊ डान्सिंग द ग्राउंड फटका फसलाय झेल खाली शतरक्षक आणि चांगला कॅच. इथे माझा षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना डगआउटचा रस्ता दाखवलाय फलंदाज भाऊ पवेल. आशीर्वाद आलाय निबाटन इंटर झाला क्रीज वर. 3 विकेट मात्र लागले. ते फुल टॉस बॉल होता स्किट झाला एस्टनचा वेध घेतलाय फर्निचर बिघडवलाय जसा गेला तसा मात्र परतवला. आणखीन एक विकेट 4था विकेटचा पतन. फलंदाज आशीर्वाद देखील तंबूच्या आश्रयाला. गणेशाला न्यू बॅटर क्रीजवर एंटर झालाय. दुसरा ओव्हर मात्र देखील गोलंदाज गणेश टू गणेश असा सामना पाहतोय आपण मैदानात. एका बाजूला फलंदाज ट्रायकोस सोनेरी टीमचा गणेश आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज ट्रायकोस जांभूळ संघाचा. त्याचा देखील इथे दांडा उखडला गेलाय त्याचा देखील फर्निचर बिघडवलाय आणि ओव्हरचा शेवट गोड होत असताना आणखीन एक विकेट टीम सोनेरी संघाचा. अगदी चांगली ओव्हर टाकली गेली गोलंदाज गणेश कडून. 4 विकेट मात्र इथे घेतले गेलेत. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आपण पाहू शकाल चांगली ओव्हर. जरी षटकार आला आणि जर षटकार वगळला तर अगदी 4 बॉल चांगले फेकले गेले तर गोलंदाज गणेश कडून. न्यू बॅटर एंटर झालाय मैदानात कृष्णा उर्फ काना.
18 धावा धावफलकावर झालायत. 5 विकेट गेलेत. पाहूया दत्ता स्ट्रायकिंग एंडला. नागेश आला गोलंदाज ट्रॅकवर. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. 5 विकेट. स्कोरिंग बोर्डवर लावले जातात. 18 धावा. टीम सोनेरी संघाच्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दत्ता, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नागेश. पहिलाच बॉल फेकून दिलाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. षटकार. पुढचा बॉल दत्तासाठी. हा बॉल देखील दाडो बॅटिंग केला. गॅप आहे मोठा नाही. धावांना तोटा. गोलीच्या वेगात बॉल फरार झालाय. सीमारेषा पार. चौकार. पुढचा बॉल दत्तासाठी. ज्ञानेश्वरचा चौकार षटकार आला. या बॉलवर पाहूया. इथे फटका बसलाय. झेल खाली. एसटी रक्षक धावतोय. दूरवरचा प्रवास. अवधी होता 2 धावाचा आणि 2 धावा मिळवल्यात. पुढचा बॉल. दुहेरी धाव घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. इथे फेकून जायचा होता. शॉर्ट बॉल होता. राईट डॉट. पुढचा बॉल. इथे फटका. थोडासा बॅट्स लिडिंग एज घेतली होती. त्यानंतर फिल्डिंग चांगली झाली. शॉर्ट पॉइंट लेगला कमबॅक केला गेला. षटकार चौकार आल्यानंतर गोलंदाज पाहू शकेल आपण ज्ञानेश्वर कडून. फास्ट स्ट्रायकिंग एंडला कृष्णाला पाहतोय. पुढचा बॉल. पहिला बॉल फेस केला जाईल. यावेळेस फटका चांगलाय. बॉलला फेकून दिलाय. फाईन लेगला. रन स्मिथ 4. चौकार. ओव्हरचा शॉट गोड. आपण पाहू शकाल धावफलकावर धावा लावल्या जातात. 35 धावा. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली.
चला बॉलर फास्ट घ्या. गोलंदाज ट्राय कर. गोलंदाज करण आलाय. लास्ट ओव्हर शेवटच्या ओव्हरचा मारा करण्यासाठी गोलंदाज करण आलाय. स्ट्रायकिंग इनला दत्ताला पाहतोय आपण. जसा मॅट मधून षटकार चौकार आलाय. पाहूया दत्तासाठी हा बॉल. हा बॉल फेकून दिलाय. ताकद आहे फटक्यात. बॉल सीमारेषा पार. आउट ऑफ द पार. षटकार. पुढचा बॉल गोलंदाज खरंचता दत्तासाठी षटकार आलाय. पाहूया पहिल्याच बॉलवर मात्र घणाघाती प्रहार. सुरुवात चांगली झाली आहे. स्वागत केलंय गोलंदाज खरंच. 21 धाव एकापेक्षा जास्त काही नसेल. स्ट्राईकला आता कृष्णाला आणलाय. ज्याचा बॅटमधून एक चौकार आलाय. अद्याप चांगली मात्र फलंदाजी होतीये. असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर येऊन टिपलाय टीम सोनेरी संघ. आणि त्यानंतर दत्ताची फलंदाजीने मात्र जो वेग घेतला. अगदी त्याची गाडी जी ट्रॅफिक मधून बाहेर निघाली ती मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. हा बॉल पंच केलाय आणि थर्ड माइंडला बॉल अडवला. डायरेक्ट हिट. विकेट आहे. काय घेतलंय. सुनील आलाय न्यू बॅटर. पाहूया बॅट्समन आलाय. या वेळा स्कूप करायचा होता. पलो शॉटचा प्रयत्न. 21 धाव. स्ट्राईक स्वतःकडे असेल माहिती आहे. दत्ताला स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे. सोडून दिलाय. वाईट बॉल. अगदी पंचांचा हात आपण पाहू शकाल. रक्त उन्हामध्ये कवायत करण्याची संधी. वाईट बॉल. इथं बॅटची कडा. शॉट फाईन लेगला. फिल्डिंग चांगली. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि ते मात्र दुसरी धाव घेताना विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस करावे लागते सुनीलला.
चला बासपण जायचं मैदानात. शतक सजवलाय. चला गेम ऑन. सलामीची जोडी इंटर झाले मैदानात आपण पाहतोय. एका बाजूला प्रदीप आणि एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला गोलंदाज ट्रायकर गोलंदाज झालाय यावेळेस अनिल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकची शिकार. फर्स्ट बॉल आणि फर्स्ट विकेट. गणेश बॅक टू द डगआउट. किरण आला नाही. बॅटर एंटर झाला क्रीज वर. किरणला पाहतोय आपण. गोलंदाज ट्रायकर गोलंदाज आणि फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट मात्र इथे संपादित केली गेली आहे टीम जांभूळ संघाची. पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. फलंदाज किरणला वन डाऊनचा बासपण एंटर झाले क्रीज वर. यावेळेस पंतांच्या डाव्या बाजून रनवर तयार. गोलंदाज ट्रायकर अनिल. फर्स्ट बॉलवर आले विकेट आणि सेकंड बॉल कशा प्रकारे टाकला जातोय पाहूया. यावेळेस हा बॉल अकूट टप्प्यात होता. फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरचा प्रवास करून बॉल खाली आला. इनएक्शन मध्ये बॉलला उचलत फेकेल तोपर्यंत अवधी होता एक धाव मिळवण्यात आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. पाहिलं गेलं तर सलामीला आलाय प्रदीप. अगदी नॉन स्ट्राईकला होतं. 2 बॉल नॉन स्ट्राईक वरून पाहिले ते गोलंदाज अनिलचे. पाहूया या तिसऱ्या बॉलवर कशा प्रकारे खेळ केला जातो. आणि तर प्रदीप थोरात यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजाला. 3 बॉल 3 षटकार आले तर थोरात साहेबांकडून आपण पाहू शका 500 रुपयाचं पारितोषिक.
पुढचा बॉल स्लोअर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन थोडासा मिस लाईनच्या बाहेर वाईट बॉल. पुढचा बॉल अनिलचा यावेळेस ब्लॉक हॉलचा मारा तिखट मारा पाहायला मिळतोय. अगदी बांधून ठेवलं जातं फलंदाजी करत असताना जांभूळ टीमला. आपण पाहू शकाल पहिलीच ओव्हर फर्स्ट ओव्हरमध्ये P1च्या षटकामधले 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. अगदी षटकार चौकारापासून लांब ठेवलं जात आहे आणि या 4 बॉलमध्ये एकही षटकार चौकार आलेला नाही आहे. अगदी चांगले फलंदाजी. जरी ह्या बॉलवर षटकार आला तरी पण 500 रुपये असतील. यावेळेस अगदी LBW ची अपील केली जाते. चांगल्या बॉलिंग होती आहे. चांगली ओव्हर टाकली जाते टीम सोनी संघाकडून. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते धावफलकावर. या बॉलवर चौकार आला तरी 500 फलंदाजासाठी. आजचा दिवस मात्र फलंदाजासाठी लकी आहे. या बॉल चौकार आला आजची हजेरी सुटून जाईल मित्रा. परंतु 22 स्टिकरवर बॉल पॉईंट झालाय आणि इथे मात्र एकच धाव. ओके साहेब धन्यवाद थँक्यू. फर्स्ट ओव्हर ओके पाहू शकाल आपण पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 3 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात लावल्या गेल्यात. गणेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. पाहूया यावेळेस फुल टॉस बॉल होता. आवाज तो बॅटवर आला नाही. कार्पेटच्या साने खेळून काढलाय. शतक आलाय. थोडासा फंबल झाला. इथे मात्र तुतुमामे होती. तोपर्यंत अवधी होता. 2 धावा चोरला जात आहेत. तिसरा धावाचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल गणेशचा. हा बॉल फटका फसलाय. झेल उडालाय. लांब आहे क्षेत्ररक्षक. पहिल्या टप्प्यावर बॉल उचललाय. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा. रनआउटचा विकेट नाही आहे. इथे वाईट बॉल. इथे मात्र पंच खेळ आहे. क्षेत्ररक्षण आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इंडियन ऍक्शन मध्ये बॉल उचलत फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र पुन्हा एकदा पूर्ण केले जातात. प्रदीप आणि गणेश अशी जोडी पाहतोय आपण.
पुढचा बॉल गणेशचा. इथे माझा फटका बसला झेल खाली सुनील आणि चांगली कॅच. लेफ्ट बॅट्समन आला यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतो इंटर होताना क्रीज मध्ये. लेफ्ट हँड बॅटर इंटर झालाय. राकेशला पाहतोय. पुढचा बॉल गणेशचा. हा बॉल अगदी बाहेर जाणार पाहतो आपण वाईट बॉल. पुढचा बॉल आता मात्र दांडी गोल केली आहे. शेवट गोल करत असताना शेवटच्या बॉल इथे मात्र विकेट आलाय. 12 बॉलचा खेळ मैदानातून समाप्त झालाय. धावफलकावर धावा लावल्या जातात. 12 बॉल मध्ये 11 धावा धावफलकावर ऍड केल्या गेल्या. टीम जांभूळ संघाकडून चेसिंग करत असताना. चला पिंपळूर टीमचा कॅप्टन आणि कानोर टीमचा कॅप्टन लगेच टॉस उडवायला यायचंय. पिंपळूर टीमचा कॅप्टन आणि कानोर दोन्ही संघाचं कॅप्टन संघनायक यायचंय टॉस उडवायला. 11 धावा धावफलकावर झाल्यात. आशीर्वाद आलाय गोलंदाजा ट्रॅक. चला सुनील संघ जास्त भय नका घेऊ मित्रांनो. फास्ट घ्या थोडा. आशीर्वाद तिसऱ्या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल यावेळेस पहिलाच बॉल पंच आमच्याकडून सांगता वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलक ऍड केली जाईल टीम जांभूळ संघाच्या खात्यात. हा बॉल आता मात्र चांगला आहे.
अगदी चांगली ओव्हर टाकत असताना आशीर्वादला पाहतोय, फलंदाजाला थांबवलंय. पुढचा बॉल गोलंदाज आशीर्वादचा. हा बॉल देखील डॉट आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते. ओव्हरची समाप्ती झाली. धावफलकर धावत झाल्या आहेत 14. 3 विकेट. अगदी सामन्यावर पूर्णपणे मात्र पकड मजबूत केले सोनेरी संघाने. नेक्स्ट बॉलर गोलंदाज ट्रॅक. गोलंदाज आलाय कृष्णा उर्फ काना. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवर. तिथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण झालंय. अगदी बेडूक चापा फिल्डिंग पाहायला मिळाली सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस अकोटापाचा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला दिनेश होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र शरीराचा वाईट घेतलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. तर कानोर संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम पिंपलोली संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. फेकून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावतो त्याच्या अवकाशाच्या बाहेर. बॉल झालाय वन बाउन्स सीमारेषा पार. रन्स मध्ये 4 आलाय चौकार. सामना मात्र सोडलाय. टीम जांभूळ संघाने अगदी पकड मजबूत केली सोनेरी संघाने. यावेळेस एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. धावफलकर धावा झाल्या तर 22. इथे मात्र झेल उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तो झेल मात्र ड्रॉप झाले आणि इथे विजय झाल्या संघाला बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी आणि हार्ड लक टीम जांभूळ. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दत्ता यायचंय. 26 11 बॉल आणि 26 धावांची एक चांगली खेळी.